सान्वीच्या लग्नाला अजून 7च दिवस झाले होते, पण दोघांमध्ये पती-पत्नीचे संबंध नव्हते. आरवने पहिल्याच दिवशी सान्वीला सांगितले होते की तो रिया नावाच्या मुलीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहील. सान्वी आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. प्रत्येक हालचालीवर तिचे हृदय धडधडू लागायचे. ती येणाऱ्या सुखी वैवाहिक जीवनाबद्दल विचार करत होती. आरव खोलीत येताना दिसताच तिचे हृदय आणखी जोमाने धडधडू लागले. तिने पटकन आपला चेहरा पदराखाली लपवला. तिच्या मनात होते की आरव तिच्याजवळ बसून पदर उचलेल, तिच्या सौंदर्याची स्तुती करेल, तिच्याबद्दल काही विचारेल आणि स्वतःबद्दल काही सांगेल. पण त्याने खोलीत येताच मोठ्या आवाजात म्हटले, माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस. माझ्या जीवनात एक व्यक्ती आहे जिला मी मनापासून प्रेम करतो. तुला हवे असेल तर तू तुझ्या घरी परत जाऊ शकतेस. मी तुला खर्च देत राहीन. आरवने आपले मनोगत सान्वीसमोर मांडले. त्याच्या मनात क्षणभरही विचार आला नाही की ज्याला मी जीवनसाथी म्हणून आणले आहे तिच्याप्रती माझी काही जबाबदारी आहे. पतीच्या या वर्तनाने सान्वीचे सगळे स्वप्न एका क्षणात तुटून गेले. खर्चाचा उल्लेख ऐकून सान्वीला समजले की आरव लग्नाच्या बंधनातून मुक्त होऊ इच्छितो आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. अचानक तिच्या आयुष्यात वादळ आले. तिची सर्व स्वप्ने तुटली. तिने आपला पदर उचलला आणि आरवला म्हणाली, आपण माझी एक विनंती मान्य कराल का? तो तिच्याकडे न पाहताच म्हणाला, मला माहीत आहे आता तू रडगाणं गाणार की माझ्याशी लग्न का केले, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. पण मी आधीच सांगतो, तुला मी कधीच पत्नी म्हणून स्वीकारणार नाही. मी लग्न आईवडिलांच्या दबावाखाली केले आहे. जातपात, धर्म या सगळ्या दयनीय कारणांमुळे रियाशी लग्न झाले नाही. आईवडिलांनी आत्महत्येची धमकी दिली आणि तुझ्याशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. मी कधीच तुझ्याकडे पाहणार नाही. समजलीस का? त्यांना काय वाटतं? लग्न लावून दिलं म्हणून मला रियापासून दूर केलं. मला रियापासून कोणीच दूर करू शकत नाही. तू नाही आणि देवही नाही. सान्वी म्हणाली, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या आईवडिलांनी त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई माझ्या लग्नात खर्च केली आहे. माझी धाकटी बहीण अजून शिकत आहे. माझ्यामुळे माझे आईवडील दुःखी व्हावेत असं मला अजिबात नको आहे. म्हणून तुम्ही काही काळ तरी माझ्या आणि माझ्या कुटुंबासमोर मला पत्नीचा खोटा दर्जा देऊ शकता का? माझ्या आईवडिलांनी ही वस्तुस्थिती जाणून घेतली तर ते जगू शकणार नाहीत. आरवने काहीही न बोलता कुशी बदलून घेतली आणि डोळे मिटले. सान्वी भारतीय संस्कृतीत वाढलेली होती, जिथे लग्नाला विशेष मान असतो. एकदा लग्नाच्या बंधनात अडकल्यावर तो संबंध 7 जन्मांपर्यंत टिकतो असे मानले जाते. सान्वी नवीन काळातील शिकलेली मुलगी होती. तिला हवे असते तर या नात्यातून ती मुक्त होऊ शकली असती, पण ती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. तिच्या आईवडिलांची सर्व जमापुंजी तिच्या लग्नात खर्च झाली होती. हेच कारण होते की तिने आपले लग्न वाचवण्याचा निर्णय घेतला. तिने विचार केला की आरव जे म्हणेल तेच मी करीन आणि हळूहळू त्याचे प्रेम जिंकेन. दिवस पुढे जात राहिले, पण आरवने सान्वीकडे नजर उचलूनही पाहिले नाही. अनेकदा सान्वी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करी, पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरत होते. आरव जितक्या नाराजीने बोलायचा तितकेच सान्वीचे प्रेम त्याच्याबद्दल वाढत होते. त्याच्याशिवाय तिच्यासाठी दिवस डोंगरा एवढे आणि रात्र काळोखासारखी भासत होती. सान्वीला खात्री होती की ती आरवला एक दिवस नक्कीच जिंकेल. ती आपल्या सासूसासऱ्यांचीही काळजी घ्यायची. अनेकदा आरवची आई तिला उदास पाहून विचारायची, आरवचं तुझ्याशी वागणं कसं आहे? दोघात सगळं ठीक चाललं आहे ना? सान्वी नजराखाली घालायची आणि फक्त मान डोलवून उत्तर द्यायची. आईला शंका यायची, पण संकोचामुळे तिने कधी उघडपणे विचारले नाही. अशा प्रकारे लग्नाला 9 महिने निघून गेले. आरव आपल्या प्रेमाजवळ होता म्हणून त्याला दुसऱ्याचे दुःख जाणवले नाही, पण सान्वी आपल्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तरसत होती. तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. सान्वीच्या शांत स्वभावामुळे आरवला मनमानी करण्याचे अधिकच बळ मिळत होते. आता तर तो कामाच्या व्यापाचा बहाणा करून रात्री घरीच यायचा नाही. आरव रोजच रात्री बाहेर राहू लागल्यामुळे
सान्वी खूप त्रस्त झाली. तिला वाटू लागले की आता सासू सासऱ्यांशी बोलायला हवे. कदाचित तो चुकीच्या नात्यात अडकला असेल, कदाचित ती मुलगी योग्य नसेल. हेच विचार करत सान्वीने एक दिवस सासू सासऱ्यांशी बोलायचे ठरवले. तिने संकोच करत आपल्या सासूला म्हटले, आई, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. सासू म्हणाली, हो बोल बाळ. सान्वी म्हणाली, आई, आमच्या लग्नाला 9 महिने झाले, पण हे माझ्याशी अजून बोलत नाहीत. आमच्यात पतीपत्नींसारखे काही संबंधच नाहीत. मी तुमच्या मुलाशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते माझ्याकडे डोळे उचलूनही पाहत नाही. सासू म्हणाली, बाळ, माझा मुलगा आजकालच्या मुलांसारखा नाही. तो थोडा लाजाळू आहे. थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. सान्वी म्हणाली, नाही आई, त्यांनी मला पहिल्याच रात्री सांगितले होते की ते कोणावर तरी प्रेम करतात आणि तुम्ही जबरदस्तीने माझ्याशी त्यांचे लग्न लावले आहे. हे ऐकून सासूकडे काही उत्तर उरले नाही, पण सान्वीचा संयम संपला होता. ती म्हणाली, त्यांच्या हट्टामुळे लग्न तर झाले, पण मी कधी त्यांच्या बायकोसारखी झालीच नाही. ते तर त्यांच्या प्रेयसीसोबत आहेत. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. माझ्या लग्नाची खरी गोष्ट माझ्या आईवडिलांना कळली तर त्यांची काय अवस्था होईल, तुम्ही सांगा. बोलता बोलता सान्वी डोळे पुसू लागली. तिच्या शब्दांवर सासरे खोलीत आले. त्यांनी हात जोडून म्हटले, मला वाटले होते तुझ्यासारखी सुंदर सोजवळ बायको मिळाल्यावर तो तिला विसरेल, पण त्याची बुद्धी फिरली आहे. बाळा, थोडा संयम धर. मला माहीत आहे ती मुलगी योग्य नाही. माझा मुलगा तिच्या प्रेमात आंधळा झाला आहे, पण मला विश्वास आहे एक दिवस खोट्या प्रेमात धडक खाऊन तो तुझ्याकडेच परत येईल. सान्वी म्हणाली, बाबा, आता सहन होत नाही. मला देखील यांची काळजी वाटते. कधी कधी मन होते की आईवडिलांकडे परत जावे. सासू सासऱ्यांनी खूप समजावले आणि म्हणाले, जिथे 9 महिने घालवलेस तिथे आमच्या सांगण्यावरून थोडे दिवस अजून थांब. कदाचित सगळं ठीक होईल. आम्ही त्याच्याशी बोलतो. दुसऱ्या दिवशी सान्वी बाजारात जात होती तेव्हा तिने पाहिले की आरव एका सावळ्या वर्णाच्या मुलीसोबत होता. ती त्याच्या मागे जाऊ लागली. त्यांनी एक अरुंद गल्लीतील छोट्याशा घरात प्रवेश केला आणि दरवाजा बंद केला. सान्वी वेगाने पुढे गेली आणि दरवाजाबाहेर उभी राहिली. ती दरवाजा ठोठावणार होती, पण थांबली. आतून येणारा हसण्याचा आवाज तिला बेचैन करत होता. ती विचार करत होती की दरवाजा ठोठवावा की दोघे बाहेर यायची वाट पाहावी. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला असे वाटत होते जणू तिचे प्राण निघून जातील. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहणे तिच्यासाठी खूप कठीण होत होते. ती विचार करत होती की रिया खूप सुंदर असेल, पण ती तर साधारण चेहऱ्याची सावळ्या रंगाची मुलगी होती. आज रियाला आपल्या नवऱ्यासोबत पाहून सान्वीला फार विचित्र वाटू लागले. तिला असे जाणवले की ती जगातील सर्वात कुरूप स्त्री आहे जी आपल्या नवऱ्याला मिळवू शकली नाही. खूप वेळ ती घराबाहेर उभी राहिली आणि त्यांच्या बाहेर येण्याची वाट पाहत राहिली. तिच्या मनात ठरले होते की आज ती रियाला आपल्या नवऱ्याला परत मागेल आणि तिला स्पष्टपणे सांगेल की माझ्या आयुष्यातून निघून जा. थोड्याच वेळात दोघे हसत हसत बाहेर आले. आरवने सान्वीला पाहिले आणि थोडा घाबरला. तो म्हणाला, तू इथे काय करते आहेस? सान्वीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, अरे तुम्ही मला ओळखता का? त्याने तिला रागाने पाहत म्हटले, का नाही, तू माझी बायको आहेस. सान्वीही थोड्या उंच आवाजात म्हणाली, कधी बायकोकडे नजर उचलूनही पाहिलं नाही. तुला हा पत्ता कसा काय कळला? आरवने तिचं बोलणं तोडत विचारलं. मी बाजारात जात होते, तुला पाहिलं म्हणून तुझ्या मागे आली. तू माझी हेरगिरी करत आहेस का? सान्वी म्हणाली, नाही, मी असं का करू? मला तुझी हेरगिरी करण्यात काहीच रस नाही. तो म्हणाला, मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की माझ्या आयुष्यात कोणी दुसरं येऊ शकत नाही. मग आज हा सगळा तमाशा का? सान्वी आपले अश्रू रोखू शकली नाही. ती म्हणाली, तुला माझं दुःख तमाशा वाटतोय का? आरव म्हणाला,
मी तुला हातही लावला नाही आणि आपल्याच पती पत्नीचं नातं नाही, मग फसवणूक कसली? सान्वी म्हणाली, आपल्या बायकोला न स्पर्श करणं हाच सर्वात मोठा अपमान आहे. विवाहित असूनही पतीचं प्रेम न मिळणं ही सर्वात मोठी छळणूक आहे. माझ्यासाठी माझा पती माझा नाही. आज सान्वीने सगळी लाज सोडली होती. ती आपला हक्क मिळवू इच्छित होती. तिचा संयमाचा बांध तुटला होता. लोकांची गर्दी जमली होती. पण सान्वीला आता कोणाचीही भीती नव्हती. ती जोरात म्हणाली, तुला हिला सोडून परत तुझ्या बायकोकडे यावंच लागेल. तुला माझं व्हावंच लागेल. नाहीतर मी माझे प्राण देईन. सान्वीने सर्वांसमोर धमकी दिली, पण आरवने तिची काही पर्वा केली नाही. तो म्हणाला, तुला जे करायचं आहे ते कर, पण माझा पाठलाग सोड. सान्वी रडत रडत रियाला म्हणाली, मी तुझ्यापुढे हात जोडते. माझा नवरा मला परत दे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. सांग, काय हवंय तुला माझा नवरा सोडण्यासाठी? रियाच्या चेहऱ्यावर विजयाची चमक होती. सान्वीची तडफड बघून ती खुश झाली होती. तिला सान्वीवर अजिबात दया आली नाही. ती हसून म्हणाली, काय, तू तुझ्या सुहागाच्या बांगड्या मला देशील? कारण जेव्हा नवराच तुझा नाही तेव्हा त्या बांगड्या घालून काय करणार? त्यावर तर माझाच हक्क आहे. तुझा नवरा आणि त्या बांगड्या मला दे. सान्वीकडे आता काहीही बोलण्यास उरले नाही. थोडं विचार करून तिने साडीचा पदर फाडून रस्त्यावर टाकला आणि आपल्या हातातील सुहागाच्या बांगड्या काढून त्यावर ठेवल्या. आदित्य घाबरून म्हणाला, हे तू काय करते आहेस? हे सगळं काय आहे? सान्वी म्हणाली, या सुहागाच्या बांगड्या पती जिवंत असल्याची निशाणी असतात. माझ्यासाठी या बांगड्या सुहागाचं स्वरूप आहे आणि मी विवाहित असूनही विधवा आहे. सान्वीची अवस्था पाहून लोकांच्या डोळ्यातून अश्रू आले, पण दगडासारख्या हृदयाची रिया बेशरमपणे त्या बांगड्या उचलते आणि म्हणाली, या सुहागाच्या बांगड्यात मी प्राण ओतेल. आणि आरवचा हात धरून ती पुढे निघून गेली. सान्वी तिथेच बसून आपल्या रिकाम्या हातांकडे पाहत राहिली. रियाची ही कृती त्याला खूपच वाईट वाटली. एक स्त्री इतकी कठोर कशी असू शकते? सान्वीचं निस्वार्थ प्रेम खरं होतं. ती चुकीची नव्हती. पण रिया आणि स्वतः मी सान्वीबरोबर फार वाईट वागलो. आज पहिल्यांदा आरवला जाणवलं की सान्वी रियापेक्षा चांगली आहे. आज पहिल्यांदा त्याने सान्वीच्या मनाचं आणि तनाचं सौंदर्य पाहिलं आणि अनुभवलं. आपल्या कृत्यांवर तो खूप दुःखी झाला. त्या रात्री आरव घरी आला. सान्वी हसतमुखाने दार उघडते. आरव आश्चर्याने विचारतो, तू इथे? मला वाटलं तू तुझ्या घरी परत गेलीस. सान्वी म्हणाली, माझं घर? माझं कोणतं घर? आईबाबाच्या घरून जेव्हा निघाले तेव्हा ते घर परकं झालं. तुझ्या घरात आले, पण दुर्दैवाने हे घर कधीच माझं झालं नाही. कदाचित मुलींना घरच नसतं. त्या माहेरी राहतात, पण परक्या घरची ठेव बनून. मुलीचे आईवडील आयुष्यभराची कमाई आणि स्वतःच्या हाताने वाढवलेली मुलगी परक्यांच्या हाती हे समजून देतात की ती आता स्वतःच्या घरी चालली आहे. पण सासरचे लोक कधीही मनापासून तिला स्वीकारत नाही. सासरी गेल्यावरही ती परकीच मानली जाते. मग कोणत्या घरात जाण्याची तू गोष्ट करतो आहेस? माझ्यासाठी तर दोन्ही घरे परकीच आहेत. आरव शांतपणे आपल्या खोलीत गेला. बिछाण्यावर पडून तो सान्वीबद्दल विचार करू लागला. त्याला पहिल्यांदा जाणवलं की स्त्रियांचं आयुष्य फार कठीण आहे. सान्वी बरोबरच म्हणत होती. ज्या घरात ती जन्मली तेच घर तिच्यासाठी परकं झालं. आणि माझ्यासारख्या जीवनसाथीसोबत आपल्या घराची स्वप्ने घेऊन आली. ती मी तिला देऊ शकलो नाही. तिचा कसला दोष होता? चूक तर माझ्यात होती. आईवडिलांच्या हट्टापायी मी हार मानून तिच्याशी लग्न केले आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले. सान्वीने तर मुलगी, सून आणि पत्नी म्हणून नातं प्रामाणिकपणे निभावलं. पण मी ना चांगला मुलगा होऊ शकलो, ना चांगला पती. या सगळ्यात चूक फक्त माझीच आहे. पण रियाचं वर्तन सान्वीबद्दल अजिबात चांगलं नव्हतं. सान्वीमध्ये किती करुणा होती, पण रियाचं वागणं इतकं कठोर होतं. तो संभ्रमात होता की आता काय करावं. त्याला स्वतःच्या चुका दिसू लागल्या होत्या.
त्याच्या डोळ्यांसमोर सान्वीचा चेहरा पुन्हा दिसत होता, जी आपलं नातं वाचवण्यासाठी रियाच्या पुढे हात जोडत होती. आणि रियाने किती बेशरमपणे तिच्या सुहागाच्या बांगड्या उचलल्या, जेव्हा खरं तर तिने त्या सान्वीला परत द्यायला हव्या होत्या. मी का सान्वीचं दुःख समजू शकलो नाही? मी तिच्याशी चांगलं वागलो नाही, पण सान्वी आजही 2 घरांची इज्जत वाचवण्यासाठी माझ्यासोबत राहायला तयार आहे. तिच्या जागी रिया असती तर तिने कधीच हे सहन केलं नसतं. रिया आणि सान्वी दोघीही आजच्या आधुनिक स्त्रिया आहेत, पण एकीला नात्याची किंमत आहे तर दुसरीसाठी नातं फक्त स्वार्थाशी जोडलेलं आहे. मी प्रेमात आंधळा झालो होतो. माझ्या पत्नीचं निस्वार्थ प्रेम समजू शकलो नाही. आता मला कळालं की सान्वीसारखी जीवनसाथी कोणी असूच शकत नाही. आरव संपूर्ण रात्र सान्वीबद्दल विचार करत राहिला आणि कधी झोप लागली त्याला कळलंच नाही. सकाळी तो उठला आणि खोलीबाहेर आला तर सान्वी कुठेच दिसली नाही. त्याने आईला विचारलं, आई, सान्वी कुठे आहे? आई रागाने म्हणाली, मी काल रात्री तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि जेव्हा मला खरी गोष्ट कळली तेव्हा मला सान्वीसाठी फार वाईट वाटलं. आजच्या आधुनिक मुली छोट्या छोट्या गोष्टींवर सासर सोडून माहेरी जातात आणि जिचा नवरा पहिल्याच रात्री तिला नाकारतो, ती मुलगीसुद्धा आपल्या आईवडिलांसाठी तुझ्यासोबत नातं निभावत होती. ती हिरा होती, पण तुझे डोळे बंद होते. तू दुर्दैवी आहेस की हिऱ्याला सोडून दुसऱ्याला महत्त्व दिलंस. आता आम्हाला आपली चूक सुधारायची आहे. मी आणि तुझ्या वडिलांनी ठरवलं आहे की तिच्या वडिलांना ती संपूर्ण रक्कम परत देऊ, जी त्यांनी सान्वीच्या लग्नात खर्च केली होती. आता ती तुझ्यासोबत राहणार नाही. तू तिला घटस्फोट दे. आम्ही चूक केली की तुझ्या आयुष्यावर आपला हक्क समजला. आज काळ बदललाय. मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत. आमच्या हट्टामुळे सान्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण ती शिकलेली संस्कारी स्त्री आहे म्हणून ती सकाळी आपल्या माहेरी गेली आहे. पण जाण्यापूर्वी तिने तुझ्यासाठी एक भेट ठेवली आहे. आईने आपल्या खोलीतून एक पिशवी आणून दिली. आरवने पटकन ती उघडली. त्यात एक ओढणी, सिंदूरची डबी आणि एक पत्र होतं. त्याने लगेच पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, लग्नाच्या वेळी ही ओढणी आणि सिंदूर आईने मला सुहागन म्हणून आशीर्वाद देऊन दिला होता, पण मी हे गमावलं आहे. मला हवंय की तू ही ओढणी आणि सिंदूर स्वतःच्या हातांनी गंगेत विसर्जित कर. पत्र वाचताच तो जोरात रडू लागला. तो म्हणाला, आई, मी सान्वीसोबत खूप चुकीचं केलं. मला माफ कर. तिच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर मी आत्तापर्यंत कोर्ट कचेऱ्यांचे फेरे मारत असते. मी रियाच्या वागण्यावरून कालच समजलो होतो की ती स्वार्थी आहे. आता खरंच समजले, पण खूप उशीर झालाय. मी सान्वीला गमावले. आई म्हणाली, नाही बाळा, अजून काही बिघडलेलं नाही. थोड्या वेळापूर्वीच ती घरासाठी निघाली आहे. अजून रस्त्यातच असेल. तू लगेच जा आणि आमची सुनबाई परत घेऊन ये. आरव पटकन गाडी काढतो आणि सान्वीला परत घरी आणण्यासाठी निघतो. प्रत्येक बस आणि टॅक्सीमध्ये तो तिचा शोध घेतो. एका टॅक्सीमध्ये त्याला सान्वी दिसते. तो लगेच गाडी पुढे करून ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. टॅक्सी थांबते. आरव सान्वीला म्हणतो, सान्वी, तू मला न सांगता निघून चालली होतीस. सान्वी त्याला पाहून थोडी चकित झाली. त्याने आपले वाक्य पुन्हा म्हटले. सान्वी म्हणाली, तुझ्यासोबत राहण्याचं कारण तरी काय आहे? आरवने हक्काने सांगितले, तू पटकन टॅक्सीमधून बाहेर ये. सान्वी काही उत्तर न देता टॅक्सी ड्रायव्हरला निघायला सांगते. हे पाहून आरव ड्रायव्हरला पैसे देतो आणि सान्वीचा हात धरून तिला टॅक्सीमधून उतरवून आपल्या कारमध्ये बसवतो. सान्वी रागाने म्हणते, हे काय करत आहेस? तो म्हणतो, तो कुठेही जाणार नाहीस. ऐकलंस ना? सान्वी म्हणाली, पण तुझ्यासोबत राहण्याचं कारणच नाही. आरव म्हणाला, तू माझी पत्नी आहेस. सान्वीने उत्तर दिलं, पण तुझं प्रेम मी नाही. तो म्हणाला, सान्वी, खरे प्रेम काय असते याची जाणीव मला काल झाली. रियासारखी मुलगी कधीच कुणावर प्रेम करू शकत नाही. लग्नानंतरही मी तिच्यासोबत संबंध ठेवणे हे चुकीचे होते. मी पती म्हणून माझे कर्तव्य विसरलो होतो.
तो सान्वीची माफी मागत म्हणतो, तुझ्यापेक्षा चांगला जीवनसाथी मला मिळू शकला नसता. मी तुझ्यासोबत किती वाईट वागलो, पण तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू होतं. तू सुहागाच्या बांगड्यांना जेव्हा सुहागाचं स्वरूप म्हटलंस तेव्हा मला माझी चूक कळली. मला माफ कर. असं म्हणत तो गाडी वळवून रियाच्या घराकडे घेऊन जातो. सान्वी विचारते, हा रस्ता आपल्या घराकडे नाही? आरव म्हणतो, हो, पण मी रियाच्या घरी चाललोय. पण का? सान्वी विचारते. तो उत्तर देतो, तुझ्या सुहागाच्या बांगड्या परत घेण्यासाठी. सान्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण आज तिला तिचा खरा नवरा मिळाला होता. आरव रियाच्या घरात पोहोचतो. आत खूप हसण्याचा आवाज येत होता. आरव आत जाणार इतक्यात बोलण्यात त्याला आपले नाव ऐकू येते आणि तो थांबतो. त्यांच्या बोलण्यात असे जाणवते की आत कोणीतरी त्याच्या विरोधात कट रचत आहे. म्हणून तो खिडकीतून आत डोकावतो. चोरून आत जातो तेव्हा पाहतो की रिया आपल्या आईवडिलांसोबत आणि भाऊ बहिणींसोबत बसलेली आहे. समोरच्या टेबलावर सान्वीच्या काचेच्या सुहागाच्या बांगड्या ठेवलेल्या आहेत. रियाची आई हातात सान्वीचे सोन्याचे कंगन आणि सोन्याच्या बांगड्या घेत म्हणते, वेळ लागला पण माल तर हाताला लागला. रिया म्हणते, ती सान्वी बावळट मुलगी काचेच्या बांगड्यांसोबत हे सोन्याचे कंगन आणि सोन्याच्या बांगड्याही देऊन गेली. राधिका, तू पाहिलंस ना कसं रडून रडून ती माझ्याकडून आरवला मागत होती. मला तर तिची गंमत वाटत होती. कळत नाही लोक एवढे भावनावश का होतात. राधिका म्हणते, जर लोक भावनावश झाले नाहीत तर आपला धंदा कसा चालेल. आरवही तर भावनावश आहे, म्हणूनच आपण त्याच्याकडून पैसे काढतो. कधी माझ्या आजारपणाच्या नावाने, कधी भाड्याच्या कारणाने. तो फार भोळा आहे. फक्त त्याच्यासमोर थोडंसं दुःखी चेहरा दाखवला की त्याच्या खिशातून पैसे काढता येतात. तिथे बसलेले सगळे लोक आरववर हसत होते. आज नाही तर उद्या तो लग्न माझ्याशीच करेल आणि त्याची संपत्ती, त्याचे सगळे पैसे माझेच होतील. रिया म्हणाली. पुन्हा एकदा सगळे ठसका देऊन हसू लागले. सोफ्यावर बसलेला एक मध्यमवयीन माणूस म्हणाला, पण यावेळी माल यायला फार उशीर झाला. रिया दुसऱ्या मुलीकडे वळून विचारते, तुझं काय चाललंय? दुसरी मुलगी काही सांगणार एवढ्यातच तिचं लक्ष आरववर पडलं. त्याला पाहताच आत बसलेले सगळे लोक घाबरले. आरव त्यांच्या बोलण्यावरून स्तब्ध झाला. त्याला रियाकडून अजिबात अशी अपेक्षा नव्हती. त्याने कधी तिच्यावर संशयही घेतला नव्हता. त्याला समजलं की तो कटाचा बळी ठरला आहे. तो रियाला म्हणाला, मी कालच ओळखलं होतं की तुझ्यात स्त्रीचं मनच नाही. तुझ्यामुळे मी माझ्या पत्नीचं मन फार दुखावलं आहे. पण आता मी तिला आयुष्यातील सगळ्या सुखदुःखात साथ देणार आहे. म्हणून आज मी तुझ्याकडून माझ्या पत्नीच्या बांगड्या परत घेण्यासाठी आलोय. पण मी सगळ्या गोष्टी ऐकल्या. मला फार वाईट वाटतंय की मी तुला मनापासून प्रेम केलं. तुझ्यासाठी आईवडिलांचं मन दुखावलं. पत्नीपासून वेगळा राहिलो. पण तू फक्त प्रेमाचं नाटक करत होतीस. माझी संपत्ती मिळवण्यासाठी कट रचत होतीस. आता तुझं खरं रूप माझ्या समोर आहे. मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही. चुकीचा मीच होतो, ज्याने आईवडील आणि बायको या पवित्र नात्याला समजून घेतलं नाही. रिया, माझ्या पत्नीच्या सुहागाच्या बांगड्या मला परत दे. मी निघून जाईन. त्यानंतर तुला कधीच भेटणार नाही. रिया खरं तर सोन्याच्या बांगड्या परत करायला तयार नव्हती. खोलीत उपस्थित लोक आरवला पकडून आतल्या खोलीत ओढू लागले. आरव तिथून पळून गेला आणि गाडीत जाऊन बसला. तो सान्वीला म्हणाला, लवकरात लवकर पोलिसांना फोन कर. सान्वी घाबरून विचारते, रियाच्या घरात असं काय झालं की पोलिसांना फोन करायचा. गाडी सुरू करत तो म्हणाला, जितकं सांगतोय तितकं कर. पटकन फोन लाव. जर तू पोलिसांना आमच्या विरोधात काही बोललीस तर आमच्याहून वाईट कोणीच नसेल. रियाने धमकी दिली. तोपर्यंत सान्वीने पोलिसांना फोन केला होता. प्रकार बिघडत असल्याचं पाहून रिया आणि बाकीचे लोक पळायला लागले. पण सान्वीने रियाला पळू दिलं नाही. थोड्याच वेळात पोलीस पोहोचले. आरवकडून सगळा प्रकार समजून घेऊन पोलिसांनी रिया आणि तिच्या कुटुंबाला ताब्यात घेतलं. आरव आपल्या पत्नीच्या बांगड्या घेऊन सान्वीसह घरी परतला. घरात आरवचे आईवडील चिंतेत बसले होते. तेवढ्यात सान्वी आणि आरव परत आले.
आई वडील त्यांना पाहून फार आनंदी झाले. आई म्हणाली, किती सुंदर जोडी आहे. दोघेही त्यांच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतात. त्याने बॅगेतून ओढणी आणि सिंदूर आणि त्यावर ठेवलेल्या सुहागाच्या बांगड्या काढल्या आणि आईला म्हणाला, आई, एकदा पुन्हा मी तुझ्या सुनेला स्वीकारले. त्याची आई आपली सून सान्वीला समोर बसवून म्हणाली, मी तर हिला माझी सून मानली होती, पण तू हिला आज पत्नी म्हणून स्वीकारली आहेस. तू स्वतःच्या हातांनी सान्वीच्या हातात बांगड्या घालतो, तिला सिंदूर लावतो. सान्वीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याला आज उमगलं की एका भारतीय संस्कारी स्त्रीसाठी नात्यांपेक्षा मोठं दुसरं कोणतंही धन नाही. धन्य आहे ती स्त्री जी माफ करण्याचा भाव मनात ठेवते. हा भाव पुरुषांमध्ये क्वचितच दिसतो. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमची साथ अशीच राहू द्या. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.